समजा आपला हात एखाद्या खूप गरम तव्याला किंवा निखाऱ्याला लागला. हं, काय होतं? वेदना जाणवण्याचा आणि म्हणजे अरेच्चा हे गरम आहे असा विचार डोक्यात येण्याच्या आतच आपला हात झटकन मागे खेचला जातो. हं. हे आपण सगळेच कधी ना कधी अनुभवतो. हो ना. पण जरा विचार करा, जर आपला मेंदू शरीराचे सगळे निर्णय घेतो, तर मग मेंदूला न विचारता हा हात मागे घेण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला? हां, खरोखरच एक विलक्षण प्रश्न आहे. आणि बरं का, या एका साध्या कृतीमागे एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि थक्क करणारा विज्ञान दडलं आहे. आणि आज आपण याच विज्ञानाचा शोध घेणार आहोत. मानवी चेतासंस्था म्हणजेच ह्यूमन नर्वस सिस्टम. आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यापासून ते एखावं अत्यंत कठीण गणित सोडवण्यापर्यंत सगळं काही हे एक अदृश्य नेटवर्क कसं चालवतं याचा आपण वेध घेणार आहोत. नक्कीच. कारण ही केवळ एक शारीरिक प्रणाली नाही आहे, तर आपल्या अस्तित्वाचा आणि या जगाशी संवाद साधण्याचा तो मुख्य पाया आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया. आता बघा, आपण जेव्हा एखाद्या मोठ्या यंत्राचा किंवा कारखान्याचा विचार करतो तेव्हा तिथे खूप वायरिंग असतं. हां, बरोबर. पण शरीराच्या आत हे नियंत्रण केंद्र कसं काम करतं? तिथे तर कुठे तारा किंवा केबल्स दिसत नाहीत. तिथे तारा नसतात, पण तिथे पेशींचे एक अतिशय सूक्ष्म आणि प्रचंड मोठं जाळं असते. या संपूर्ण चेतासंस्थेचा पाया न्यूरॉन्स म्हणजेच चेतापेशींवर उभा आहे. अच्छा, म्हणजे हे न्यूरॉन्स एकमेकांशी जोडलेले असतात का? हो, आपल्या मेंदूत आणि शरीरात असे अब्जावधी न्यूरॉन्स असतात आणि हे न्यूरॉन्स एकमेकांशी सतत बोलत असतात. हे बोलणं कसं होतं, तर विद्युत रासायनिक संदेशवहनाद्वारे. एक सेकंड. विद्युत रासायनिक म्हणजे इथे विजेचाही संबंध आहे आणि रसायनांचाही. अगदी बरोबर. विचार करा की एका न्यूरॉनच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे संदेश विजेच्या स्वरूपात अत्यंत वेगाने प्रवास करतो, इलेक्ट्रिकल सिग्नलसारखा. समजलं. पण दोन न्यूरॉन्स कधीच एकमेकांना पूर्णपणे चिकटलेले नसतात. त्यांच्यामध्ये एक अतिशय सूक्ष्म अशी पोकळी असते, जिला सिनॅप्स म्हणतात. म्हणजे गॅप असते. पण मग विजेचा प्रवाह या पोकळीतून थेट उडी मारू शकत नाही ना? नाही मारू शकत. तिथेच तर निसर्गाची जादू आहे. जेव्हा तो इलेक्ट्रिकल सिग्नल त्या पोकळीजवळ येतो, तेव्हा तो न्यूरॉन काही रसायने सोडतो. अच्छा, म्हणजे रसायनं ती पोकळी भरून काढतात. हो, या रसायनांना न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. ही रसायने ती पोकळी पार करून पुढच्या न्यूरॉनवर आदळतात आणि तिथे पुन्हा नवीन इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करतात. बापरे, म्हणजे विजेचं रूपांतर रसायनात आणि रसायनाचं रूपांतर पुन्हा विजेत. हो, आणि हे सगळं एका सेकंदाच्या 1000व्या भागात घडतं. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही प्रणाली आपल्या शरीराचं एक प्रकारचं हाय स्पीड इंटरनेट नेटवर्क आहे. अगदी तसंच. फक्त इथे वायफाय किंवा फायबर केबलऐवजी हे न्यूरोट्रान्समीटर्स डेटा पॅकेटसारखं काम करतात आणि अशा अब्जावधी कनेक्शन्समुळेच आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. अगदी तंतोतंत. आणि या नेटवर्कचे प्रामुख्याने 3 भाग पडतात: मध्यवर्ती चेतासंस्था, सीमावर्ती चेतासंस्था आणि स्वायत्त चेतासंस्था. पण यातला मुख्य कंट्रोल कुठे असतो? तो असतो मध्यवर्ती चेतासंस्थेत, ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतो. हाच तो कमांड सेंटर आहे, जिथून मुख्य नियंत्रण चालतं. यात मेंदू आणि मज्जारज्जू यांचा समावेश होतो. आता जर हे कमांड सेंटर इतकं महत्वाचं आहे, तर साहजिकच त्याची सुरक्षाही तशीच भक्कम असली पाहिजे. आपण मेंदूकडे वळूया. नक्कीच. साधारण 1.3 ते 1.5 किलोग्रॅम वजनाचा हा अत्यंत नाजूक अवयव असतो. एखाद्या जेलसारखा किंवा मऊ लोण्यासारखा त्याचा पोत असतो, असं मी कुठेतरी वाचलं होतं. हो, अगदी मऊ असतो तो. मग हा डोक्याच्या कवटीत नुसता आदळून खराब कसा होत नाही? आपण तर सतत मान हलवत असतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण जर तो नुसताच कवटीत असता, तर आपण नुसती मान जरी हलवली असती तरी मेंदू हाडांवर आदळून नष्ट झाला असता. बापरे, मग तो सुरक्षित कसा राहतो? निसर्गाने याच्या सुरक्षेसाठी एक शॉक ॲब्झॉर्बर किंवा एअरबॅग सिस्टीम बनवली आहे. मेंदूच्या भोवती मेनिंजेस नावाचे 3 थरांचं आवरण असते. 3 थर? हो. सर्वात बाहेरचा थर आहे ड्युरा मॅटर. हा एक अतिशय कठीण आणि चिवट असा थर आहे. अच्छा, म्हणजे हा पहिला डिफेन्स झाला. होय. त्यानंतर येतो मधला थर, ज्याला ॲरॅक्नॉइड मॅटर म्हणतात. हा थर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखा असतो. कोळ्याचं जाळं, हे जरा भारीच आहे हा. आणि सर्वात आत मेंदूला अगदी घट्ट चिकटून असलेला मऊ थर म्हणजे पिया मॅटर. पण ह्या 3 थरांपेक्षाही जास्त महत्वाची एक गोष्ट आहे.
ती काय? या ॲरॅक्नॉइड आणि पिया मॅटरच्या मध्ये असणारा एक द्रव पदार्थ, त्याला सेरिब्रोस्पायनल फ्लुइड किंवा मेंदूमेरुजल म्हणतात. हे म्हणजे एखादं अत्यंत नाजूक पार्सल पॅक करताना मध्ये जे बबल रॅप किंवा फोम टाकतात तसं काहीसं आहे का? त्याहूनही प्रगत. हा द्रव मेंदूला कवटीच्या आत अक्षरशः तरंगत ठेवतो. तरंगत? खरंच? हो, त्यामुळे मेंदूचे प्रत्यक्ष वजन 1.5 किलो असले तरी या द्रवामुळे ते फक्त 50 ग्राम असल्यासारखे जाणवते. हेच ते मेंदूचे खरे कुशन किंवा एअरबॅग आहे. हे तर अप्रतिम इंजिनिअरिंग आहे. आता या सुरक्षित तिजोरीत असलेल्या मेंदूच्या कार्याबद्दल बोलूया. याचे अग्रमेंदू, मध्यमेंदू आणि पश्चमेंदू असे मुख्य भाग आहेत ना? अगदी बरोबर. अग्रमेंदू म्हणजे फोरब्रेन हा सर्वात मोठा भाग आहे आणि त्यात मस्तिष्क असतो, ज्याला सेरेब्रम म्हणतात. होय. याची वेगवेगळी केंद्रे किंवा लोब्ज आहेत, ज्यांची कामे अगदी वाटून दिलेली आहेत. फ्रंटल, पॅरिएटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल. हे नुसतं नावापुरतं न समजून घेता आपण एका उदाहरणाने पाहूया का? समजा आपण क्रिकेटचा सामना खेळत आहोत आणि आकाशातून एक चेंडू वेगाने आपल्याकडे येत आहे. छान उदाहरण आहे. तो चेंडू पकडण्यासाठी मेंदूत काय काय घडतं? मला वाटतं ह्यात डोळ्यांचा संबंध आहे, मग हातांचाही. अगदी बरोबर. सर्वात आधी तुमचे डोळे तो चेंडू पाहतात. ही माहिती ऑक्सिपिटल लोबकडे जाते, जो फक्त दृष्टीचं विश्लेषण करतो. अच्छा, म्हणजे तो चेंडू बघण्याचं काम करतो. हो, चेंडूचा वेग काय आहे, तो कुठे पडणार आहे, याचा तो अंदाज लावतो. त्याचवेळी आपला फ्रंटल लोब, जो विचार आणि निर्णयांचे केंद्र आहे, तो निर्णय घेतो की मला हा चेंडू पकडायचा आहे. एक सेकंड, म्हणजे फ्रंटल लोब हा बॉस आहे? हो, निर्णय तोच घेतो. त्यानंतर पॅरिएटल लोब शरीराचं तापमान आणि अवकाशातील आपल्या शरीराची जागा समजून घेतो. आणि मग मेंदू हातापायांच्या स्नायूंना आदेश देतो. आणि हे सगळं एका सेकंदाच्या काही अंशात घडतं? हो, अगदीच क्षणार्धात. म्हणजे हे लोब्स एकाच वेळी समांतरपणे काम करत असतात. जर यातल्या एका जरी लोबला इजा झाली तर त्याचा परिणाम थेट आपल्या रोजच्या वागण्यावर होऊ शकतो तर? नक्कीच. जर फ्रंटल लोबला काही नुकसान झाले तर माणसाची विचार करण्याची क्षमता तर बदलतेच, पण त्याचं व्यक्तिमत्वही पूर्णपणे बदलू शकतं. बापरे, म्हणजे शांत माणूस रागीट होऊ शकतो? हो ना, कारण निर्णयांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा भागच फ्रंटल लोब आहे. आणि याच अग्रमेंदूमध्ये एक अत्यंत छोटा पण खूप शक्तिशाली भाग असतो, ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. हो, मी याबद्दल बरंच ऐकलंय. हा भाग आपल्या भूक आणि तहानेवर नियंत्रण ठेवतो, असंच ना? बरोबर. भूक, तहान, शरीराचे तापमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली बायोलॉजिकल क्लॉक किंवा झोपेचे चक्र, हे सर्व हायपोथॅलॅमस नियंत्रित करतो. पण आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आपण त्याला सतत गोंधळात टाकत असतो, नाही का? अगदीच. आणि आपण हे रोज करतो. म्हणजे रात्री उशिरापर्यंत अंधारात मोबाईल बघण्याच्या सवयीबद्दल बोलताय का तुम्ही? अगदी तेच. जेव्हा आपण रात्री अंधारात मोबाईलच्या स्क्रीनचा निळा प्रकाश पाहतो, तेव्हा तो प्रकाश डोळ्यांद्वारे थेट हायपोथॅलॅमसपर्यंत पोहोचतो. आणि त्याला काय वाटतं? पडणाऱ्या रसायनांची निर्मिती थांबवतो. अरे चा, म्हणूनच आपल्याला लवकर झोप लागत नाही आणि आपल्या शरीराचे संपूर्ण चक्र बिघडून जाते. हो, कारण आपण आपल्याच मेंदूला खोटे संकेत देतोय. हे ऐकायला खूपच रिलेटेबल आणि थोडं धक्कादायकही आहे. आपण आपल्या नकळत या यंत्रणेला किती चुकीचे संदेश देत असतो. आता अग्रमेंदूकडून आपण खाली मध्यमेंदू आणि पश्चमेंदूकडे जाऊया. मध्यमेंदू हा अग्रमेंदू आणि पश्चमेंदूला जोडणारा एक प्रोसेसिंग ब्रिज आहे. तो दृष्टी आणि श्रवण यांच्या काही परावर्त क्रिया नियंत्रित करतो. पण यात खऱ्या अर्थाने आश्चर्यकारक भाग आहे तो पश्चमेंदूचा. मला नेहमी एक प्रश्न पडतो, आपण झोपेत असताना किंवा आपण एखाद्या सखोल विचारात मग्न असताना आपण श्वास घेतोय की नाही किंवा आपलं हृदय धडधडतंय की नाही यावर आपण लक्ष कसं ठेवत नाही? कारण तुम्हाला ते ठेवण्याची गरज नसते. मग ते आपोआप कसं चालतं? की रक्तदाब आणि पचन यांसारख्या अत्यंत जीवनावश्यक क्रिया नियंत्रित करतो. अच्छा, म्हणजे यावर आपले जाणीवपूर्वक नियंत्रण नसते? बिलकुल नाही. हे खरंच अस्वस्थ करणार आहे, नाही का? म्हणजे ज्या बुद्धिमत्तेचा, ज्या फ्रंटल लोबचा आपण माणसांना एवढा अभिमान असतो, तो टॅक्सचे हिशोब करेल किंवा कविता लिहेल, पण आपल्याला जिवंत ठेवण्याचं मूळ काम मात्र तो करतच नाही. बरोबर आहे. ती सर्व जबाबदारी शांतपणे हा पश्चिमेंदू पार पाडत असतो. हां, एक अतिशय सुंदर दृष्टिकोन आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी निसर्गाने जाणीवपूर्वक विचारांवर अवलंबून न राहण्याची शिफारस केली आहे. हो ना, नाहीतर आपण विचार करण्यातच विसरलो असतो श्वास घ्यायला. अगदी खरंय. याच पश्चिमेंदूत सेरिबेलम नावाचा एक भाग असतो, जो शरीराचा तोल आणि सूक्ष्म हालचाली नियंत्रित करतो.
आपण सायकल चालवताना किंवा सुईत दोरा होताना जो तोल आणि अचूकता लागते ना, ती याच सेरिबेलममुळे येते. पण इथे एक मोठा लॉजिकल प्रश्न उभा राहतो माझ्यासमोर. कोणता? मेंदू तर कवटीरूपी तिजोरीत सुरक्षित बंद आहे. तो तिथून आदेश देतो. पण माझ्या पायाच्या बोटाला किंवा हाताच्या बोटाला जर काही काम करायचं असेल, तर त्या तिजोरीतून हा आदेश पायापर्यंत कसा पोहोचतो? इथे एखादी अतिशय शक्तिशाली केबल असली पाहिजे. अगदी बरोबर. आणि ही केबल म्हणजेच आपला मज्जारज्जू, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो. हां, पाठीचा कणा. पाठीचा कणा नाही, तो हाडांचा असतो. मज्जारज्जू हा त्या कण्याच्या आत असतो. हा मज्जारज्जू मेंदूच्या त्याच मेडुला ओब्लॉंगाटापासून सुरू होतो आणि आपल्या पाठीच्या कण्यामधून कंबरपुढ्यापर्यंत खाली जातो. मणक्याची हाडे त्याचं संरक्षण करतात. अच्छा, म्हणजे मणका हा मज्जारज्जूसाठी एखाद्या संरक्षक नळीसारखा काम करतो. हो आणि याची लांबी साधारण 42 ते 45 सेंटीमीटर असते. हो पण जाडी फक्त 1 सेंटीमीटर असते, असं मी वाचलं होतं. म्हणजे एखाद्या बोटाएवढीच जाडी. होय. आणि एवढ्या लहान जागेत हजारो न्यूरॉन्स सामावलेले असतात. जर आपण याला आडवे कापून पाहिले तर आतून याचा आकार इंग्रजी एच अक्षरासारखा दिसतो. एच आकार. हो. या एच आकाराच्या भागात करड्या रंगाचा पदार्थ असतो, ज्याला ग्रे मॅटर म्हणतात. आणि त्याच्या भोवती पांढरा पदार्थ असतो, म्हणजेच व्हाईट मॅटर. हे ऐकल्यावर मला हे एखाद्या 1 सेंटीमीटर जाडीच्या फायबर ऑप्टिक केबलसारखं वाटतंय. मेंदू आणि संपूर्ण शरीराला जोडणारा हा एकमेव हायवे. हा खरोखरच एक हायवे आहे. या मज्जारज्जूतून नसांच्या म्हणजेच मज्जातंतूंच्या एकूण 31 जोड्या बाहेर पडतात. आणि त्या संपूर्ण शरीरात जातात. हो, या जोड्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात. यातील प्रत्येक मज्जातंतूत 2 प्रकारची यंत्रणा असते. एक संवेदनशील म्हणजे सेन्सरी आणि दुसरी चालना देणारी म्हणजे मोटर. म्हणजे हा एक 2 वे हायवे आहे. हो. सेन्सरी नसा त्वचेकडून, स्नायूंकडून स्पर्श, वेदना यांसारखी माहिती मेंदूकडे घेऊन जातात. बरोबर. आणि मग मेंदूकडून आलेले आदेश मोटर नसा स्नायूंपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे हालचाल होते. अगदी बरोबर. पण इथेच बहुतेकांची एक गल्लत होते. मज्जारज्जू हा केवळ एक पोस्टमन किंवा निव्वळ माहिती वाहून नेणारी डम केबल नाहीये. असं? मग काय आहे तो? त्याची स्वतःची अशी एक बुद्धिमत्ता आहे बरं का. म्हणजे काय? तो स्वतः निर्णय घेऊ शकतो? हे थोडं एज कम्प्युटिंग सारखं वाटतंय. एज कम्प्युटिंग. हो, जिथे मुख्य सर्व्हरवर खूप लोड येऊ नये म्हणून काही डेटा प्रोसेसिंग नेटवर्कच्या कडेला असलेल्या राउटरवरच केलं जातं. हे साधर्म्य अगदी चपखल आहे. मज्जारज्जू खरोखरच एक स्मार्ट केबल किंवा एज सर्व्हर सारखं काम करतो आणि याच क्षमतेचा वापर करून तो आपल्या शरीराचे प्राण वाचवतो. बापरे, कसं काय? या प्रक्रियेला प्रतिक्षेप क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात. अच्छा, आपण या भागाच्या अगदी सुरुवातीला जे गरम तव्याचं उदाहरण दिलं होतं, ते याच रिफ्लेक्स ॲक्शनचं होतं का? अगदी तेच. आता विचार करा की जेव्हा आपला हात गरम तव्याला लागतो, तेव्हा त्वचेतील सेन्सरी न्यूरॉन्स धोक्याचा इशारा मज्जारज्जूपर्यंत पाठवतात. जर मज्जारज्जू फक्त एक केबल असता, तर त्याने तो संदेश मेंदूकडे पाठवला असता. मग मेंदूने विचार केला असता की अरे च्या, तापमान खूप वाढले, पेशी जळत आहेत, हात मागे घ्यायला हवा. आणि मग तो आदेश मज्जारज्जू मार्गे परत हाताकडे आला असता. बरोबर. पण एवढ्या वेळात तर हात पूर्णपणे भाजून निघेल. ही प्रक्रिया वाचायला जेवढी मोठी वाटतेय, तेवढा वेळ प्रत्यक्ष आणीबाणीच्या वेळी आपल्याकडे नसतो. म्हणूनच निसर्गाने इथे एक शॉर्टकट तयार केला आहे, ज्याला रिफ्लेक्स आर्क म्हणतात. रिफ्लेक्स आर्क. हे कसं काम करतं? जेव्हा तो उष्णतेचा संदेश मज्जारज्जूपर्यंत पोचतो, तेव्हा मज्जारज्जूच्या आत असलेले इंटरन्यूरॉन्स धोक्याची पातळी ओळखतात. ते मेंदूकडे विचारण्यासाठी वेळ वाया न घालवता तिथल्या तिथेच निर्णय घेतात. खरंच? हो. आणि मोटर न्यूरॉन्सद्वारे हाताच्या स्नायूंना थेट आदेश देतात की आकुंचन पावा आणि हात मागे ओढा. म्हणजे या संपूर्ण लूपमध्ये मेंदूचा काहीच संबंध नसतो. निर्णय इथे मज्जारज्जूच्या पातळीवरच घेतला जातो. होय. पण मग मेंदूला या घटनेबद्दल कधीच कळत नाही का, की मज्जारज्जू त्याला पूर्णपणे अंधारात ठेवतो? नाही, मेंदूला अंधारात ठेवलं जात नाही. इथे अधिकृती मग अहवाल हे धोरण वापरलं जातं. म्हणजे काय? मज्जारज्जू जेव्हा हाताला मागे घेण्याचा आदेश देतो, अगदी त्याच क्षणी तोच माहितीचा अहवाल मेंदूकडेही पाठवून देतो. अच्छा, म्हणजे हात मागे खेचल्यानंतर 1-2 सेकंदांनी आपल्याला जे जाणवतं की अरे बापरे चटका बसला,
तोपर्यंत आपला हात सुरक्षित झालेला असतो. अगदी बरोबर. म्हणजे मेंदूकडे फक्त माहिती उशिरा पोचते. होय, हे अत्यंत गरजेचं आहे, कारण मेंदूची विश्लेषण करण्याची प्रक्रिया सखोल असली तरी ती थोडी संथ असते. जिथे वेगाची गरज असते तिथे मज्जारज्जू नियंत्रण घेतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. चालताना पायात काटा मोडल्यावर पाय झटकन वर घेणे किंवा डोळ्यांसमोर अचानक काही आले तर पटकन डोळे मिटणे, या सर्व अवचेतन प्रतिक्षेप क्रिया आहेत. शरीराच्या सुरक्षितेसाठी हा एक विलक्षण सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. हे सगळं ऐकून एक गोष्ट खूप स्पष्ट होतेय की आपण शरीराच्या ज्या भागांना केवळ हाडे आणि मांस समजतो त्यामागे एक अफाट आणि अत्यंत अचूक असं नियोजन आहे. नक्कीच. आज आपण या अदृश्य नेटवर्कचा प्रवास पाहिला. न्यूरॉन्सच्या त्या सिस्टमपासून जिथे रसायने आणि विजेचा खेळ चालतो ते मेंदूच्या त्या 3 पदरी एअरबॅगपर्यंत. आपण पाहिलं की कसा अग्रमेंदू निर्णय घेतो, हायपोथॅलॅमस झोप नियंत्रित करतो आणि पश्चमेंदू आपल्याला जिवंत ठेवतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मज्जारज्जूची दुहेरी भूमिका समजून घेतली. हो ना? तो केवळ माहितीची देवाणघेवाण करणारा महामार्ग नाही, तर आणीबाणीच्या वेळी स्वतः निर्णय घेऊन शरीराचे रक्षण करणारा एक चतुर रक्षकही आहे. हे सर्व समजून घेतल्यावर आपण स्वतःच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. खरंच. आणि ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक अतिशय रंजक विचार येतोय. कोणता? जर गरम तव्याला हात लागल्यावर किंवा पायात काटा मोडल्यावर आपल्या मज्जारज्जू आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या जाणीवेला न विचारता निर्णय घेऊ शकतो, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात आणखी अशा किती गोष्टी घडत असतील? हा खूप सखोल विचार आहे. आपण अनेकदा विचार करतो की मी हा निर्णय घेतला, मी ही कृती केली, पण खरोखरच ते तसं असतं का? की आपल्या नकळत ही अत्यंत प्रगत अशी चेतासंस्था, हे न्यूरॉन्स आणि मज्जारज्जू त्यांच्या ऑटोमॅटिक रिफ्लेक्सेस आणि पूर्वनियोजित यंत्रणेनुसार आपल्याला चालवत असतात. हे खरंच एक मोठं कोडं आहे. आपले किती निर्णय खरोखरच जाणीवपूर्वक असतात आणि किती फक्त बायोलॉजिकल ऑटोमेशनचा भाग असतात. या अस्वस्थ पण रंजक विचारासोबतच आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत.